श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 15वा। गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं। भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्र विवर्धिनी कीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्। अध्याय 15वा। नंदादीपाचे महत्व। उग्रदेव मणिग्रीवाला म्हणाला, आता लवकरच या वर्षात 13वा अधिक महिना येईल. तो पुरुषोत्तम मास फारच पुण्यकारक आहे. या महिन्यात अनेक प्रकारची पुण्यकर्मे केली असता मनुष्याचे कल्याण होते. पण तुम्ही तर सध्या या अरण्यात वनवासी आहात. अशा ठिकाणी तुम्हाला सहज करता येईल असे दीपपूजेचे व्रत जे मी सांगतो ते तसे तुम्ही करा, म्हणजे त्या योगे तुमचे कल्याण होईल. या जंगलात तुम्हाला हिंगण बेटाचे तेल भरपूर मिळेल. त्या तेलाचा अखंड तेवत राहणारा दिवा तुम्ही उभयतांनी या झोपडीत महिनाभर लावून तो जपावा. पुरुषोत्तम प्रभूच्या प्रित्यर्थ केलेल्या दीपव्रतामुळे तुम्हाला पुढे अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. अरे, या दीपपूजेचे महत्व किती म्हणून सांगावे. हे वंध्येचे वंध्यत्व हरिते, स्त्रियांलागी सौभाग्य देते, राज्यभ्रष्टाते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ. ती इच्छा धरावी मानसी, ती पुरवितो ऋषिकेशी. तस्मात भावे पुरुषोत्तमाशी दीप अवश्य कीजिये. एवढे सांगून उग्रदेवाने मणिग्रीवाचा निरोप घेतला. त्याला पोचविण्यासाठी मणिग्रीव आणि सुंदरी दोघेही दूरवर गेली. उग्रदेवाने प्रयागाचा रस्ता धरला. मणिग्रीव आणि सुंदरी परत आपल्या झोपडीत आली. नंतर आलेल्या अधिक मासात त्या उभयतांनी निष्ठेने अखंड दीपाचे व्रत केले. इंगुदी म्हणजे हिंगण बेटाच्या तेलाचा नंदादीप त्यांनी महिनाभर काळजीने जपला. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळाली. त्याच समाधानाच्या सुखात उभयतांनी आपले आयुष्य त्याच वनवासात घालविले. पुढील जन्मात पुरुषोत्तम कृपेने त्यांना राजवैभव प्राप्त झाले. अगस्ती मुनी चित्रबाहू राजाला म्हणाले, राजा, तूच पूर्वजन्मात तो मणिग्रीव होतास आणि त्याची पत्नी ती सुंदरी या जन्मात तुझी राणी चंद्रकला तुला लाभली आहे. पूर्वजन्मीच्या दीपपूजेची पुण्याई तुमच्या या वैभवाला तसेच सुखाला कारण आहे. अध्याय 16वा. उपवासाचे पुण्यदान. भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिक मासातील अखंड दीपपूजेच्या कथा सांगितल्यावर लक्ष्मी म्हणाली, जगन्नाथा, अगदी गरीब लोकांनी काहीही द्रव्य खर्च न लागणारी अशी कोणती व्रते करावी तेवढे कृपा करून सांगा. विष्णू म्हणाले, प्रिये, तशा त्या सुलभ व्रतात अगदी श्रेष्ठ असे व्रत म्हणजे देवाचे सतत नामस्मरण करणे. कृष्ण कृष्ण ऐसे सतत जे कलियुगा माझी बोलत, तया सहस्त्र यज्ञांचे यथार्थ कोटी तीर्थांचे फळ लाभे. सतत नामस्मरण करणारे नारी नर हा दुस्तर भवसागर तरून जातात. नामस्मरणाने पापांच्या राशी देखील जळून जातात. खरा आनंद मिळतो. कोणत्याही देवाचे सतत नामस्मरण करावे, कारण देव जरी 33 कोटीचे म्हणजे प्रकारांचे असले तरी शेवटी ती एक दिव्य शक्ती आहे. त्या चैतन्याचे स्वरूप एकच आहे. आकाशातून पडलेले पावसाचे पाणी जसे ओढे नाले नद्यातून वाहत जाऊन शेवटी समुद्रालाच मिळते ना, तसेच कोणत्याही देवाचे नामस्मरण केले तरी ते शेवटी त्या एकाच दिव्य पुरुषोत्तम केशवाकडे जाते आणि पुण्यप्रद होते. हरिनामात फार मोठी शक्ती आहे. म्हणून सर्वांनी अखंड हरिनाम जपाचे, स्वतः नामस्मरणाचे किंवा दुसऱ्याकडून ते करून घेण्याचेही साधे सोपे सुलभ असे हे व्रत आचरावे. अगदी पापिष्ट माणसाने एक वेळ जरी हरिनाम घेतले तरी त्याचा उद्धार झाल्याच्या अजामिळासारख्याच्या कथा आहेत. त्या अधिक मासात म्हणूनच हरिनामाचे व्रत अत्यंत श्रेष्ठ आहे. आता दुसरे असेच साधे सोपे सुलभ बिनखर्ची व्रत तुला सांगतो. ते म्हणजे उपवासाचे व्रत.
तेही असेच श्रेष्ठ आहे. अन्नदानाचे पुण्य फार, परंतु उपवासाचे पुण्य तर त्याहूनही थोर. भुकेल्याला अन्न द्यावे, पण पीडा झालेल्यांना उपवासाचे पुण्य द्यावे. त्या उपवास पुण्यदानामुळे अत्यंत पीडा झालेल्या एका स्त्रीचा कसा उद्धार झाला याची एक कथाच सांगतो. नर्मदा नदीच्या काठी माहिष्मती नगरीत तापसी नावाची एक स्त्री राहत होती. ती मोठी धर्मपरायण होती. अधिक मासातील सर्व नियम, व्रते, स्नान, दान वगैरे सर्व गोष्टी ती नेमनिष्ठेने करीत होती. अधिक मासातील सर्व प्रकारचे उपवास तर ती आनंदाने करून भगवान पुरुषोत्तमा प्रीत्यर्थ आपले सर्वस्व अर्पण करणारी ती थोर पुण्यवान सती होती. तापसीच्या घरी एक गरीब स्त्री मोलकरीण होती. गरिबीमुळे, कामाच्या ताणामुळे आणि मनातील काळजीमुळे ती मोलकरीण दुःखी कष्टी व्हायची. पण काय करणार? काही दिवसांनी ती मोलकरीण आजारी पडली आणि त्यातच तिला कुष्ठरोगाने जर्जर केले. एकदा ती मोलकरीण आपल्या मालकिणीला तापसीला म्हणाली, बाई, मी अत्यंत पापी आहे. या दीनदरिद्री अशा अवस्थेमुळे माझ्या हातून एकही पुण्यकर्म झाले नाही. तशातच या रोगाने पछाडल्यामुळे मी आता शेवटची एकच मागणी मी तुम्हाला करते की तुमच्या पुण्यसंचयातील थोडे तरी पुण्य तुम्ही मला द्यावे. त्या योगे मला थोडे सुख मिळेल. मी समाधानाने जीव सोडीन. माझा उद्धार होण्यासाठी तुम्ही एवढी तरी कृपा माझ्यावर कराच. तापसीला तिची दया आली. तिने हातात पाणी घेतले आणि अधिक मासातील एका दिवसाच्या उपवासाचे पुण्य तिला देऊन टाकले. त्या उपवासाच्या पुण्यदानाचे पाणी हातावर पडताच काय आश्चर्य! स्वर्गातून एक दिव्य विमान तेथे आले आणि त्यातील देवदूतांनी त्या मोलकर्णीला सन्मानाने स्वर्गात नेले. त्या घटनेमुळे तापसीच्या जीवनाचेही सार्थक झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, तीच ती मोलकरीण पुढे काशी नगरीत थोर देवता बनली. त्या चंद्रेश्वरी देवतेचे मंदिर काशी वाराणसी पुण्यक्षेत्रात आहे. लोक तिचे दर्शन घेतात. आता पुढील 17व्या अध्यायात तुला मौन भोजनाचे महत्व सांगतो. ते तू शांत चित्ताने ऐकावे. श्रीकृष्णार्पणमस्तु.